मागच्या भागात आपण शिकलो की सतत स्पर्धा करणारा व्यवसायात शेवटी थकतो. पण आता एक महत्वाचा प्रश्न, जर स्पर्धा करायची नसेल तर करायचं काय? याचं उत्तर लेखक एका शब्दात देतात: मोनोपॉली. हा शब्द ऐकताच अनेकांच्या डोळ्यांसमोर एकच चित्र येतं: मोठी कंपनी, भरमसाठ पैसा आणि बाजारावर पूर्ण ताबा. पण थांबा, लेखक ज्या मोनोपॉली बद्दल बोलतात ती लोकांचं नुकसान करणारी मक्तेदारी नाही. ते अशा व्यवसायाबद्दल बोलतात ज्याची तुलना करणं ग्राहकांसाठीच कठीण होतं. आणि विश्वास ठेवा, हा फरक समजला तर तुमचा व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. मोनोपॉली म्हणजे नेमकं काय? समजा तुम्ही एका शहरात जाता आणि तिथे 50 चहाच्या टपऱ्या आहेत. सगळीकडे जवळपास सारखाच चहा, सारखीच किंमत, सारखीच सेवा. ग्राहक काय करेल? जिथे स्वस्त मिळेल तिथे जाईल. आता दुसरी परिस्थिती पहा. एका छोट्या दुकानात पारंपरिक कोल्हापुरी गूळ, गावातील शेतकऱ्यांकडून थेट आणलेला मध आणि खास घरगुती मसाले मिळतात. अशा वस्तू दुसरीकडे सहज मिळत नाहीत. लोक त्या दुकानात किंमत पाहून नाही तर विश्वास आणि वेगळेपणासाठी येतात. हीच खरी मोनोपॉली आहे. एका गावात दोन बेकऱ्या होत्या. पहिली बेकरी रोज त्याच प्रकारचे ब्रेड आणि बिस्किट बनवत होती. दुसऱ्या बेकरीच्या मालकाने एक वेगळा निर्णय घेतला. त्याने मिलेट ब्रेड, शुगर फ्री केक आणि कस्टम बर्थडे डिझाईन सुरू केले. सुरुवातीला लोक हसले, हे कोण विकत घेणार? पण काही महिन्यांनी डॉक्टर, फिटनेस प्रेमी आणि पालक त्यांच्याकडे येऊ लागले. का? कारण त्याने स्पर्धा केली नाही, त्याने स्वतःची वेगळी जागा तयार केली. आज हजारो लोक ॲफिलिएट मार्केटिंग करतात. सगळे एकाच प्रॉडक्टची लिंक शेअर करतात. पण एक मराठी क्रिएटर काय करतो? तो प्रत्येक प्रॉडक्टचा स्वतः वापर करून मराठी रिव्ह्यू बनवतो, व्हिडिओ करतो, PDF गाईड देतो, व्हॉट्सॲप सपोर्ट देतो. आता लोक फक्त लिंकसाठी नाही, विश्वासासाठी त्याच्याकडे येतात. लिंक तीच आहे, पण अनुभव वेगळा आहे. समजा दोन लोक टी शर्ट विकतात. पहिला फक्त ॲटिट्यूड आणि किंग असे डिझाईन विकतो. दुसरा काय करतो, तो मराठी उद्योजकांसाठी प्रेरणादायी कोट्स असलेले प्रीमियम टी शर्ट बनवतो. त्यामागे प्रत्येक डिझाईनची एक प्रेरणादायी गोष्ट सांगतो. पॅकेजिंगमध्ये थँक यू कार्ड देतो. इंस्टाग्रामवर त्या ग्राहकाची स्टोरी शेअर करतो. आता तो फक्त टी शर्ट विकत नाही, तो एक ब्रँड तयार करतो. हीच मोनोपॉली आहे. विद्यार्थ्यांसाठी धडा. समजा वर्गात 50 विद्यार्थी आहेत. सगळे एकाच नोट्सवर अवलंबून आहेत. पण एक विद्यार्थी प्रत्येक टॉपिक ॲनिमेशन, माइंड मॅप आणि रिअल लाईफ एक्झाम्पलने समजावून सांगतो. परीक्षेच्या आधी सगळे त्याच्याकडे येतात. तो वर्गात वेगळा ठरतो. त्याच्याकडे काही जादू नव्हती, फक्त वेगळा विचार होता. इथेच बहुतेक लोक चूक करतात. ते विचारतात, इतर काय करत आहेत? पण त्यांनी विचारायला हवं, मी असं काय करू शकतो जे इतर करत नाहीत? हा एक प्रश्न तुमच्या व्यवसायाची दिशा बदलू शकतो. मोनोपॉली तयार करण्याचे 4 सोपे मार्ग. पहिला, एखाद्या छोट्या समस्येचं उत्तम समाधान द्या. दुसरा, विशिष्ट लोकांसाठी काम करा, सगळ्यांसाठी नाही. तिसरं आहे, तुमची स्वतःची स्टोरी तयार करा. लोक उत्पादनांपेक्षा माणसांवर जास्त विश्वास ठेवतात. चौथा आहे, ग्राहकाला असा अनुभव द्या जो तो विसरणार नाही. ॲपल फक्त फोन विकत नाही, तो अनुभव विकतो. स्टारबक्स फक्त कॉफी विकत नाही, ते वातावरण विकते. आणि तुम्ही तुम्ही नेमकं काय विकता? फक्त उत्पादन की त्यामागचं मूल्य? आज 10 मिनिटं काढा, एक कागद घ्या, कागदावर लिहा, माझ्या व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळं काय बनवू शकतं. नंतर खाली 10 कल्पना लिहा. पहिल्या 3 साध्या असतील, पण 7व्या, 8व्या किंवा 10व्या कल्पनेत तुमचा पुढचा मोठा व्यवसाय लपलेला असू शकतो. मोठा व्यवसाय तो नसतो जो सर्वांसारखा असतो. मोठा व्यवसाय तो असतो ज्याची तुलना करणं कठीण असतं. किमतीत जिंकणं तात्पुरतं असतं, पण वेगळेपणात जिंकणं कायमचं असतं. पुढच्या भागात आपण शिकणार आहोत लास्ट मूव्हर ॲडव्हान्टेज. सगळे म्हणतात पहिला माणूसच जिंकतो, पण लेखक म्हणतात नेहमी पहिला असणं महत्वाचं नसतं, शेवटपर्यंत टिकणं महत्वाचं असतं.
हा धडा समजला तर तुम्ही कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी 10 वेळा विचार करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते तुमच्या व्यवसायाचा सर्वात मोठा वेगळेपणा काय आहे. आणि अशाच दर्जेदार मराठी बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.